नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड। राजेश्वरी रणधीर नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सांगली जिल्हा परिषद गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली। त्या वाकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्य आहेत। याचवेळी पक्षप्रमुखपदी एरंडोलीच्या स्नेहल उमेश मोरे यांची तर उपनेतेपदी करगणीचे विनायक मारुती मासाळ यांची निवड जाहीर करण्यात आली। निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, माजी खासदार संजय पाटील तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी रणधीर नाईक, तमनगोंडा रवी पाटील, सुजाता पाटील, सावित्री पाटील, शशिकांत जमदाडे, विनायक मासाळ यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। नव्या नेतृत्वामुळे जिल्हा परिषदेत पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची आज या ठिकाणी बैठक होती। जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते पक्षाचे घोरपडे सरकार आणि नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर राजेंद्रांना देशमुख, संजय काका, युवा मोर्चाचे अनिल पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज गट स्थापन करण्यात आला आणि गटनेते म्हणून राजेश्वरी रणधीर नाईक यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आमच्या मोरेताई यांची या ठिकाणी पक्षप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि विनायकजी मासाळ यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे। सत्तेत जाण्यासाठी आपण आपल्या बैठकीमध्ये काही नियोजन केलं? आज खरं तर गटनेत्याची निवड हा एकमेव अजेंडा आमच्या सगळ्यांच्या समोर होता। सोमवारी आम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडं या ठिकाणी गटनोंदणीची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर त्याची आवश्यक आहे ती पूर्ण करू आणि वरिष्ठांशी चर्चा करून या विषयावर वरिष्ठ जे निर्णय देतील तो मान्य करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे। त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही वेळ घेतो आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढील सर्व गोष्टी पार पाडल्या जातात। तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।